नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत। 20 प्रश्नांपैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, गोपाळ गणेश आगरकर यांना कशासाठी ओळखले जाते? पर्याय पहा, विचार करा। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ असेल 3 ते 5 सेकंद। गोपाळ गणेश आगरकर यांना कशासाठी ओळखले जाते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सामाजिक सुधारणा व शिक्षण प्रसार। सामाजिक सुधारणा व शिक्षण प्रसार। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे? या ठिकाणी आपल्याला ध्वनिदर्शक शब्द दिलेले आहेत। पहिला पर्याय पहा, मोरांचा केकाराव। दुसरा पर्याय सिंहाची गर्जना। तिसरा पर्याय पंखांचा फडफडाट आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही। तर कोणता पर्याय चुकीचा आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला पर्याय जो आहे मोरांचा केकाराव बरोबर आहे। दुसरा पर्याय सिंहाची गर्जना बरोबर आहे आणि पंखांचा फडफडाट तिसरा पर्याय बरोबर आहे। म्हणजे पहिला पर्याय, दुसरा पर्याय आणि तिसरा पर्याय तीनही पर्याय बरोबर आहेत। आपल्याला काय विचारलं आहे, कोणता पर्याय अयोग्य आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही। लक्षात ठेवा, यापैकी नाही। पुढील प्रश्न पहा, रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या काव्यसंग्रहासाठी नोबेल पारितोषिक मिळाले? रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या काव्यसंग्रहासाठी नोबेल पारितोषिक मिळाले? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे गीतांजली। गीतांजली। पुढे पहा, गाजर पारखी या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा। गाजर पारखी म्हणजे नेमकं काय? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे चांगल्याची पारख नसलेला। गाजर पारखी म्हणजे चांगल्याची पारख नसलेला। पुढे पहा, डबी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे? डबी संस्कृत, कानडी, हिंदी, तेलुगू। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे तेलुगू। लक्षात ठेवा, डबी हा शब्द तेलुगू भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे। पुढे पहा, ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? उत्तर यायलाच पाहिजे, सोपा प्रश्न आहे। वारंवार परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे। ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? योग्य उत्तर आहे 5 वर्ष। 5 वर्ष। पुढे पहा, एखाद्याला उपयोगाची नसणारी वस्तू देणे यासाठी कोणता शब्द योग्य आहे? एखाद्याला उपयोगाची नसणारी वस्तू देणे यासाठी कोणता शब्द योग्य आहे? योग्य उत्तर आहे अंधदर्पण न्याय। अंधदर्पण न्याय म्हणजे काय? एखाद्याला उपयोगाची नसणारी वस्तू देणे। पुढे पहा, शब्दांच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोड शब्द तयार होतो त्या जोड शब्दाला काय म्हणतात? शब्दांच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोड शब्द तयार होतो त्या जोड शब्दाला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे सामासिक शब्द। काय म्हणतात? सामासिक शब्द। पुढे पहा, अय्या हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे? अय्या। विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे तमिळ। तमिळ भाषेतून अय्या हा शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आलेला आहे। पुढे पहा, खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? कोणता पर्याय योग्य आहे? पहिला पर्याय पहा, इकॉलॉजी सजीव व पर्यावरण परस्पर संबंधाचा अभ्यास। बरोबर आहे का? बरोबर आहे। इकॉलॉजीमध्ये सजीव व पर्यावरण परस्पर संबंधाचा अभ्यास केला जातो। पहिला पर्याय बरोबर आहे। दुसरा पर्याय पहा, हॉर्टिकल्चर उद्यानविद्या। बरोबर आहे का? 100% बरोबर आहे। तिसरा पर्याय ऑर्निथॉलॉजी पक्षी जीवनाचा अभ्यास। विद्यार्थी मित्रांनो, ऑर्निथॉलॉजी यामध्ये पक्षी जीवनाचा अभ्यास केला जातो। बरोबर आहे का? तर 100% बरोबर आहे। आपल्याला काय विचारलं, कोणता पर्याय योग्य आहे? तर या ठिकाणी तीनही पर्याय बरोबर आहे, म्हणून उत्तर आहे सर्व बरोबर। लक्षात ठेवा, लिहून ठेवा। इकॉलॉजी जर म्हटलं तर सजीव व पर्यावरण परस्पर संबंधाचा अभ्यास, हॉर्टिकल्चर म्हटलं तर उद्यानविद्या आणि ऑर्निथॉलॉजी म्हटलं तर पक्षी जीवनाचा अभ्यास। तीनही पर्याय बरोबर आहे। योग्य उत्तर आहे सर्व बरोबर।
पुढील प्रश्न पहा, जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आले आहेत त्यांना डॅश डॅश असे म्हणतात. काय म्हणतात? जे संस्कृत शब्द मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे आलेले आहे, त्यांच्यात कुठलाही बदल झालेला नाही, त्यांना काय म्हणतात? तर तत्सम शब्द म्हणतात. काय म्हणतात? तत्सम शब्द. पुढे पहा, अमित या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही? काय म्हटलं आहे? नाही म्हटलं आहे. पर्याय पहा, असंख्य, अगणित, अमर्याद, अपार, विपिन. विद्यार्थी मित्रांनो, अमित म्हणजे काय? असंख्य. अमित म्हणजे काय? अगणित. अमित म्हणजे काय? अमर्याद, अपार. हे तीनही जे काही पर्याय आहे ते अमित या शब्दाला समानार्थी आहेत. पण जो काही चौथा पर्याय आहे तो पर्याय अमित या शब्दाला समानार्थी नाही. आपल्याला काय विचारलं? कोणता शब्द समानार्थी नाही? तर विपिन हा शब्द अमित या शब्दाला समानार्थी नाही. बाकीचे तीनही पर्याय समानार्थी आहे. योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय विपिन. विद्यार्थी मित्रांनो, विपिन म्हणजे काय? तर विपिन म्हणजे काय? वन, अरण्य, जंगल, कानन, वनराई. शब्द लिहून ठेवा. विपिन या शब्दाला जे काही समानार्थी शब्द आहे ते लिहून ठेवा. विपिन म्हणजे वन, विपिन म्हणजे अरण्य, विपिन म्हणजे जंगल, कानन आणि वनराई. पुढे पहा, महर्षी कर्वे यांनी विधवा महिलाश्रम कुठे स्थापन केला? महर्षी कर्वे यांनी विधवा महिलाश्रम कुठे स्थापन केला? योग्य उत्तर आहे पुणे. पुणे या ठिकाणी. पुढे पहा, तिजोरी हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तिजोरी हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? योग्य उत्तर आहे पोर्तुगीज. तिजोरी हा शब्द पोर्तुगीज भाषेतून आपल्या मराठी भाषेत आलेला आहे. पुढील प्रश्न पहा, पुढीलपैकी विरुद्धार्थी नसलेली जोडी कोणती? विरुद्धार्थी नसलेली जोडी कोणती म्हटलं आहे? पहिला पर्याय पहा, उदय अस्त. पहिला पर्याय तर बरोबर आहे, उदय आणि अस्त एकमेकांच्या विरुद्धार्थी आहे. दुसरा पर्याय आहे कृश स्थूल. विद्यार्थी मित्रांनो, कृश म्हणजे काय? स्थूल म्हणजे काय? आपल्याला माहिती पाहिजे. कृश म्हणजे काय माहिती का? दुर्बल, अशक्त, सडपातळ. आणि स्थूल म्हणजे काय? स्थूल म्हणजे काय? जाड, मोठा. लक्षात घ्या, स्थूल म्हणजे काय? मोठा, जाड, भरलेला, अशा अर्थाने तो शब्द घ्यायचा आहे. स्थूल म्हणजे मोठा, जाड, भरलेला. आणि कृश म्हणजे काय? सडपातळ, अशक्त, दुबळा. म्हणजे हे दोन्ही शब्द एकमेकांच्या अपोजिट आहे. बरोबर आहे. कृश विरुद्ध स्थूल. बरोबर आहे. तिसरा पर्याय आहे उघड, गुप्त. तिसरा पर्याय सुद्धा बरोबर आहे. उघड या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे गुप्त. बरोबर आहे. चौथा पर्याय पहा, कृपण, कंजूस. विद्यार्थी मित्रांनो, कृपण आणि कंजूस हे दोन्ही शब्द एकमेकांच्या विरुद्धार्थी शब्द नाही, तर समानार्थी शब्द आहे. लक्षात ठेवा. काय आहे? समानार्थी शब्द आहे. कृपण, कंजूस हे शब्द काय आहे? समानार्थी आहेत. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. 4 नंबर पर्याय समानार्थी आहे, बाकीचे पर्याय एकमेकांच्या विरुद्धार्थी आहे. योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. पुढे पहा, जगामध्ये पहिल्यांदा शेतीची सुरुवात कोणत्या खंडात झाली? कोणत्या खंडात झाली? तर आशिया खंड. पुढे पहा, सुनील छेत्री कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सुनील छेत्री. योग्य उत्तर आहे फुटबॉल. सुनील छेत्री फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. पुढे पहा, बावळी मुद्रा, देवळी निद्रा या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. बावळी मुद्रा, देवळी निद्रा याचा अर्थ काय होतो? योग्य उत्तर आहे दिसण्यात बावळट परंतु हुशार मनुष्य. दिसण्यात बावळट परंतु हुशार मनुष्य म्हणजेच काय? बावळी मुद्रा, देवळी निद्रा. पुढे पहा, चाकसमान प्रकल्प कोठे आहे? चाकसमान प्रकल्प. योग्य उत्तर आहे पुणे. चाकसमान प्रकल्प पुणे जिल्ह्यात आहे. पुढे पहा,
उमाळा येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? उमाळा येणे. योग्य उत्तर आहे तीव्र इच्छा होणे. उमाळा येणे म्हणजेच तीव्र इच्छा होणे. पुढे पहा, गोपाळ गणेश आगरकरांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या स्थापनेत सहभाग घेतला? पर्याय पहा, विचार करा. गोपाळ गणेश आगरकरांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या स्थापनेत सहभाग घेतला? योग्य उत्तर आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटी. डेक्कन एज्युकेशन सोसायटी. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.